या हळदीचा काढा बनवलाय तुमच्यासाठी. डॉलीबाई आपल्याला काढा बिड काय पण नको. एवढे वर्ष झाली तरी अजूनही डॉलीबाईच हाक मारताय. एवढे वर्ष झाली तर तुमच्यातली दिनगिरी काय जात नाही. काय चाललंय का तुमचं? आणि हे काय गाणी लावून ठेवली आहेत? बघ ना कबीर, हे सकाळी सकाळी हा ग्रामोफोन घेऊन आले आणि मला म्हणतात म्हातारपणी ना आपण ही असलीच गाणी ऐकायची. काय करायचं ह्यांचं? अरे कबीर बाबा, ह्या तर आपल्याला ना म्हातारपणी काढा देत होत्या रे. आणि हे तेव्हा पण मला डॉलीबाईच हाक मारताय. हा, तुम्ही तुमची दिनगिरी सोडत होतात का? मग काय? एक मिनिट तुम्ही काय असे भांडताय काय? आणि काय चाललंय काय तुमचं? नाही म्हणजे नॉर्मली माणसं प्रेमात यंग होतात असं ऐकलं होतं मी. तुमचं काहीतरी भलतच चाललंय. कबीर बाबा बस काय, आपण ना अजून पण यंगच आहोत रे. हो, मग हे घ्या. अच्छा होते का रे? हे तुमचं यंग असल्याचं सर्टिफिकेट. म्हणजे अशी काही एक्झाम वगैरे नाहीये, पण माझ्याकडून तुम्हाला एक गिफ्ट. अरे पण काय ते सांगशील का? साल्सा वर्कशॉप आहे, फॉलोड बाय साल्सा नाईट. मस्त जा, एन्जॉय करा, साल्सा करा. आईच्या गावात वर्कशॉप ना? अरे बस काय, आपल्याकडे ना जाम वर्कशॉप आहेत त्या आपल्या एरियामध्ये. आणि आपण तिकडे जातो ना, मस्तपैकी पार्टी करायचो, फुल टू जलसा. एक मिनिट देवा, तुम्हाला कळतंय का हे काय ते? हे डान्स आहे, डान्स. अरे डान्स ना, मग काय. अरे जोपर्यंत आपण डान्सला सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत आपल्या एरिया मधली गणपतीची मिरवणूक हालत नाही. हा बघितलं, मला माहिती होतं ह्यांना याच्यातलं काही माहिती नाही. तू आधी ह्यांना सांग साल्सा म्हणजे काय ते. एक मिनिट, हे बघ. आपलं जम. हे काय आहे? हेच आहे साल्सा. हे ते आपल्याला नाही जमायचं. ते तू लाव ते लाव, ग्रामोफोन लाव. तेव्हा आई बोलते ना ते बरोबर आहे. यू आर इम्पॉसिबल. अरे अरे कबीर भाऊ, गणपतीची मिरवणूक. राधा, राधा तू ऐकतेस का? बोल, ऐकलंय मी सगळं. तो इन शॉर्ट देवा आणि मॅमला साल्सा वर्कशॉपला पाठवायचा प्लॅन आहे माझा. तो तुलाही त्या प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागेल, नाहीतर देवा आणि मॅम दोघंही खूप ऑकवर्ड फील करतील ग. आर यू मॅड कबीर? तुला इतक्यांदा सांगून कळत नाही का? जिथे तो देवा आहे तिथे मी जाणं शक्यच नाही. अगं पण मी देवासाठी नाही, मग मी आपल्यासाठी सांगत होतो. आय मीन एनिवे तुला डान्स करायला खूप आवडतो ना, सो हा मस्त चान्स आहे ना. एक नवीन डान्स फॉर्म शिकता येईल आणि मी ऑलरेडी रजिस्टर केलंय, सो नो एक्सक्यूज. नो वे. माझा आणि तुमच्या त्या डान्स वर्कशॉपचा काही एक संबंध नाहीये. पण तू का मला एवढा इन्सिस्ट करतोय? म्हणजे मी नसले तर तुमचा डान्स काय होणार नाहीये का? नाही ना, तुला माहितीये का त्यांचे ना इंटरेस्टिंग सेगमेंट्स आहेत, लाईक पार्टनर एक्सचेंज राऊंड, प्रॉपर्टी राऊंड. तू जर नाही आलीस तर मग माझं पार्टनर कोण होणार? म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतोय, चल ना ग प्लीज राधा, चल ना. हे बघ कबीर, तू ना दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जा. नाही, अजिबात नाही. अगं म्हणजे तू जर पार्टनर आलीस ना तर पार्टनर एक्सचेंज राऊंड मध्ये देवा किंवा मॅम ना दोघांनाही ऑकवर्ड नाही होणार, म्हणून मी तुला मस्का मारतोय. आणि त्यांची ना पार्टनर एक्सचेंज राऊंड खूप इंटरेस्टिंग असते, धमाल येईल. चल ना, आपण डान्स करू, मजा करू. राधा तू ऐकतेस ना? मला जे काही करायचंय ते या डान्स वर्कशॉपच्या निमित्ताने शक्य आहे. हीच करेक्ट संधी आहे. राधा, राधा चल ना. ओके ठीक आहे, येते मी. बट
तू इन्सिस्ट करतोयस म्हणून, नाहीतर ग्रेट. थँक्यू 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 सो मच. मी आलोच. चेंज ऑफ पार्टनर्स याचा मी कसा उपयोग करते ते आता बघ. आपण कबीरशी बोलूया बघू. दोघ जण. कबीर भावा, कबीर काय बस ना भाऊ, बस. बस ना प्लीज, 2च मिनिटं बस. अरे कबीर भाऊ, आपल्याला ना बोलायचं दिवशी. हा हा बोल ना. कबीर भाऊ, ते तू काय बोलतोस ना, ते डॅन्स, ते लालसा का काय ते आपल्याला नाही जमणार भावा. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. अरे ऐकून तर घे. हे बघ, हे सालसा वगैरे ना तुमच्या जनरेशन साठी ठीक आहे. हे आम्हाला कसं जमणार आहे? नको ना प्लीज, नको. आई तूच बोलतेस ना की आपण जर ठरवलं तर काहीही करू शकतो. सो हा जस्ट एक डान्स फॉर्म आहे. आणि हे बघा, मी तुमचे कुठलेही एक्सक्युजेस ऐकून घेणार नाहीये. सो तुम्ही मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्नच करू नका. ए कबीर भावा, या शाडेल पट्टी बरी नाही रे. अरे आता तुला माहिती ना आपल्याला नाही डान्स वगैरे करता येतं, तू काय असं करतोस? तेच तर शिकवणार आहेत ना तिथे. त्यासाठीच तर जायचंय आपल्याला. आणि हे बघा, मी आता राधाला कन्व्हिन्स करून आलोय. ती तयार होत नव्हती. आणि तुम्ही दोघं जर वर्कशॉपला नाही आलात ना, तर मी तुमच्याशी बोलणारच नाही. अरे हा काय मूर्खपणा आहे? तू उगीच. नो. कबीर, आपलं नो मीन्स नो. अरे सी यू गाईज ॲट द वर्कशॉप. बाय. काय करायचं ह्या मुलाचं? डॉलीबाई, आपण काय बोलतो? तुम्ही प्लीज त्याचं समर्थन करू नका. तो काय वाटेल ते बोलेल. मी मेडिकल कॉलेजची डीन आहे. म्हणजे 4 लोक ओळखतात मला. माझ्या स्टेटसचा प्रश्न आहे. माझ्या डिसिप्लिनची उदाहरणं देतात. कसं वाटणार आहे डान्स वगैरे? बापरे नाही, प्लीज नाही, मला नाही जमणार. डॉलीबाई, आपण तुम्हाला गॅरंटी देतो की आपण डान्स करताना तिथे एक चिटपाखरू पण येणार नाही. हा पण डॉलीबाई, कबीरसाठी नाही नका. आपल्यावर विश्वास ठेवा. हे भावानो, आपण आणि डॉलीबाई तिकडे डान्स करणार आहे. पुढे एक सांगतो तुम्हाला, त्या तिकडे एक माणूस पण तडमडता कामा नाही. बास. ए भाई, ए जरा जादा होतंय तुझं. आम्ही एवढी फिल्डिंग लावली आणि तुझा डान्स बघायचा नाही, मग काय मजा आहे? हा ना, त्यात आपला भाई पहिल्यांदा डान्स करणार ना, मग आपल्याला बघायलाच पाहिजे. अरे भावा, सगळे ठीक आहे रे, पण डॉलीबाई हे ओके नाही वाटत. बस. अरे देवा, तू डॉलीबाईची कशाला काळजी करतो? हे बघ, आम्ही ना सगळं मॅनेज करतो. हे पण आम्हाला तुमचा डान्स बघायचा आहे. हे भावानं एक सांगतो तुम्हाला, आपली इज्जत तुमच्या हातामध्ये आहे. आपल्या इज्जतीचा फालुदा होता कामा नाही. बस, बाकी आपल्याला काय माहित नाही. हा ठीक आहे भाई, आम्ही काळजी घेतो. अरे बाय बोले उधर शोले, जातो निवांत. अरे सत्या, तूच बघा, शिका जरा याच्याकडनं. ए सत्या, अरे आपला भाई पहिल्यांदा डॉली वहिनी सोबत डान्स करणार आणि तो आपल्याला पाहायला नाही भेटला तर काय फायदा सांग मला? अरे भाई खुश तर आपण खुश, आपण बाईची इच्छा नाही ना आपल्याला खुश बघायची. हे समजून घ्या ना भाई लोक. भाई काय बोलला? आपल्या बहिणीनं ओके वाटत नाही ना, मग आपण काळजी नको घ्यायला. काय यार, तू पण काळजी काय करायची त्यात? पण तुझ्यामुळे भाईचा डान्स मिस होणार आपला. अरे टेन्शन नॉट, आपल्यावर भरोसा आहे ना. आपण डान्स बघणारच. भाई याला काय 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 म्हणतात काय याला? लालसा बोलतो त्याला. अरे देवा, लालसा नाही रे, सालसा. हा, ते घे, याला नाव नीट घेता येत नाही. हा डान्स करणारे काय दिवस आलेत रे आपले. नाही तर काय, यायला अगोदर आपण लोकांच्या सुपाऱ्या घ्यायचो आणि त्यांना आपल्या तालावर नाचवायचो. पण आता हे असं लोकांच्या तालावर नाचायला लागतंय. अरे पण अरे गंमत तर ही आहे, आपला भाई नाचणार आहे. काय तू नाचणार आहेस काय? एक स्टेप करून दाखव ना. दाखव ना भाई. एक स्टेप, एक. अरे हे बघून बघून तरी नाच ना.
अरे काय तुम्ही लोक, अरे तुम्हाला कळत कसं नाही? अरे एक वेळ लोखंडी रॉड वाकेल, तो फिरेल, पण आपल्या भाईची कंबर ही जागेवर हलणार पण नाही. बघ बघ तू बघू हे. जोर लगा के अय्या! जोर लगा के अय्या! ए भाई काय करतोय तू? तू कशाला फिरतोय? कंबर फिरव ना. अरे आपण फिरवण्याचा प्रयत्न करतो पण नाही फिरत ना, त्याला आपण काय करणार? ए भाई, डॉली वहिनींचं नाव घे ना आणि फिरव कंबर. अरे साला हसताय का तुम्ही? हे बघ आपल्याला डान्स वगैरे काय जमायचं नाही. सोडा पहिले आपल्याला जाऊ द्या. नाही बाय, असं मध्ये सोडून कसं काय चालेल? आणि तुझी बडबड ऐकणार नाही आम्ही आता. नाही आम्ही करून घेणार तुझ्याकडनं. हो ना, हो ना, सगळं होणार. जोर लगा के. जोर लगा के. थांब मुर्द्यानं सोडा सोडा म्हटलं ना, सोडा. काय मध्ये गबस नाहीतर काय, इथं ना काय ना काय मध्ये चालूच असतं. रे मुर्द्यानं गप्पस. अरे कशाला आपण धडपडायला जायचं? आपल्याला जे जमतं ना तेच करायचं. मी तुझ्यासाठी हळद आणली, ती लावते. अरे एवढं दुखतंय तर त्याला औषध मलम लावायचं सोडून दात काय करतात मुर्द्यानो? अगं अख्खे आपल्याला काय पण नाही झालं ग. गबस म्हणला ना, गबस. काके त्याला खरंच काय झालेलं नाही, फक्त काय ना की गबस. लेकरू एवढं कळवळतंय, मी पाहिलं म्हणून बरं हळद घेऊन आले, त्याचा तुम्ही त्याचा जीवच घेतला असता मुर्द्यानो. अगं अख्खे आपण तू गबस म्हणला ना, गबस. ए अक्का, काय म्हणतोय ऐक तर जरा. गब्बस म्हणला ना, गब्बर. हा तू बस इथं. अगं हा बरं झालं, गब्बर इकडे इकडे ये. तू पाळलोय ना, याच्या पाठीवरनं पाय फिरव ये. अगं अख्खे काय पण काय? आका तू समजते तसा काय पण नाहीये. ए गपरे, उडत्या पाखराचे पंख मोजणारे मी अक्का आहे. मी देवाकडे बघून सांगू शकते त्याला काय झालं ते. ये गब्बर ये, चल. चूक, एकदम चुकीचं बोलते तू. नाही म्हणजे देवाबाईला काहीतरी झालंय तुझं बरोबर आहे, पण त्याच्या कमरेला काय पण झालेलं नाही. अरे मुडद्या, मला कळल असं बोल नाही. त्याला झालंय पण त्याला कळलंच आहे. मला कळल असं बोल. सांगतो कसं आहे, आपला देवाबाई डान्स करायला जाणार आहे, त्याची तयारी चालू आहे. कुठं आणि कधी? नाही कधी कुठे ते महत्वाचं नाहीये, कोणा बरोबर ते महत्वाचं. कोणासोबत? आपल्या फेवरेट डॉली वहिनींबरोबर. अख्खे काय करतेस तू? तरीच म्हणला त्या बाईने अजून तमाशा कशा चालू नाही केला. अख्खे शांत बस. शांत बस काय, शांत बस. तिला 1000 वेळा सांगितलं तुझ्यापासून दूर राहा, पण तिला ऐकायलाच येत नाही ना. काही ना काहीतरी निमित्त काढून तुला भेटायला येते. अगं अख्खे शांत बस, गप्प बस ना अख्खे. तू गप्प बस. मी का गप्प बसू? हा, मी कोणाचं घोडं मारलंय? मी बोलणारच. अरे ही मास्तरीण आहे ना, ही पोरांना नाचायला शिकवते. हा या बघा या एवढ्या मोठ्या कॉलेजच्या मास्तरीण बाई काय करतायत? त्या हातात तुंतून घेऊन पोरांना नाचवायला शिकवताय. कधी बघितलं नव्हतं ना? या बघा तमाशा बघा. ए सत्या, तू कशाला बोला साखर? अख्खे तू जरा शांत बस ना. अक्का प्लीज असं काही बोलू नका. अहो लोक ऐकतायत, ते काय विचार करतील माझ्याबद्दल? लोकांनी ऐकावं म्हणूनच सांगते ना, कारण तू
तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात, म्हणून सांगते या बघा बघा, या बाईला बघा. एक मास्तरीन आपल्या तालावर पोरांना कशी नाचवते ना ते बघा बघा. आमचंच नाणं खोटं, त्यात तुम्ही तरी काय करणार? अक्का प्लीज प्लीज असं बोलू नका. असं काही नाहीये. मी काही हे सगळं प्लॅन करून नाही केलं. आता काय झालं? नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग असणार, बघायलाच हवं. या या बघा बघा. तुम्हाला वाटेल ही डॉक्टरीन बाई पोरांना औषध द्यायचं शिकवते, तर नाही, नाचकाम शिकवते. असं तुम्ही कधी बघितलं नसेल. या बघायला. दिवस आणि वेळ मी कळवते. या. असा हाऊसफुल शो तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही. तुम्ही ओळखता हिला, ही डॉक्टरीन बाई आहे, पेशंट बरे करेल. नाही 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 नाही, तेवढं सोडून हिला सगळं जमतं. ही काय उपचार करणार तुमच्यावर? हिला लफडी करण्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही. आता ही रडून दाखवेल. बघा बघा. हा, पण खरी काय चीज आहे ना हे मला माहितीये. अक्का, काही काय बोलताय तुम्ही? गप्प बसा. आणि असं आमच्या मॅम ना कोणी काही बोललेलं मी नाही खपवून घेणार. ए मला जास्त शहाणपणा शिकू नको. तुला आणि तुझ्या मॅमला मी चांगली ओळखते. अक्का प्लीज गप्प बसा, नाहीतर राधा राधा. आता ही आपल्याला सांगणार हिच्या मॅडम बद्दल. काय सांगणार आहेस तू? अक्का- सांग ना, काय सांगणार आहे? अक्का अक्का तू जरा शांत हो प्लीज. देवा सत्य प्लीज, तुम्ही सगळ्यांनी आज जा, मला अक्काशी बोलायचंय. राधा मॅम मॅम तुम्ही सुद्धा आज जा, मी बोलते अक्काशी, अक्काला समजावते प्लीज मॅम. आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी परत जा. तुम्ही पण सगळ्यांनी जा, प्लीज जा. सचिन सर तुम्ही पण. का तू काय समजावणार आहेस अगं मला? अगं, अक्का तू जरा थांब. देवा सत्य मी बोलले ना, तुम्ही आज जा. मला बोलायचंय जरा अक्काशी. काय बोलणार आहेस तू माझी? सांग ना, काय बोलणार आहेस तू माझी? अगं राधा, तुझं काय चाललंय? अगं अक्का मी तुला तेच विचारते, तुझं काय चाललंय? आता तू मलाच बोल, त्यांचं काय चाललंय? ते नाचतायत, पार्ट्या करतायत. तुझ्या मॅडमला ना मी सोडणारच नाही. अक्का हो, चिल, रिलॅक्स. बघ मी काय म्हणणार आहे ते ऐकून घेणार आहेस का? मी काय म्हणते अक्का, त्यांना जाऊ दे ना डान्स करायला. राधा काय बोलतीयस तू? हो अक्का, कसं आहे ना, जर आपल्याला एका नाटकावर पडदा पाडायचा असेल ना, तर आपल्याला दुसरं नाटक करावंच लागेल. हा, फक्त तू काही करणार नाहीस. ह्यांचा नाटकाचा आता मी कसा तमाशा बनवते ना ते तू बघच. फक्त तू लक्षात ठेव, तू अजिबात काही करणार नाहीस. गप्प राहायचं, कळलं? मोनिका मॅमच्या तालावर नाचायचंय ना देवाला. नाही मी देवाला माझ्या तालावर नाचवलं ना तर नाव नाही लावणार. राधा अलकनंदा शिंदे.